वसंत मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला मदत करणार असल्याचं कळतंय। लोकसभेसाठी वसंत मोरे मदत करतील, तर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना वसंत मोरे मदत करणार असल्याचं कळतंय। तर शिरूर आणि बारामती मतदारसंघात वसंत मोरे मदत करणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडून कळतीये। शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर कोंढवामधील काही भाग हा येत असल्यानं तिथे देखील आता वसंत मोरे स्वतःची ताकद लावणार असल्याचं कळतंय। मात्र पुणे लोकसभा अपक्ष लढण्यावरती वसंत मोरे ठाम असल्याचं देखील पाहायला मिळतात। तर वसंत मोरे यांच्यावरती मनसेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती, त्यामुळे आता बारामतीत देखील वसंत मोरे यांचं मोठा नेटवर्क असल्याचं बोललं जातं आणि त्याच अनुषंगाने आता वसंत मोरे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना मदत करणार असल्याचं कळतंय। शिरूर आणि बारामती मतदारसंघात यावेळेस ते मदत करणार आहेत। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती कळतीये। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अमोल, आपण पाहतोय वसंत मोरे हे आता सध्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना यावेळेस मदत करणार असल्याचं कळतंय, मात्र ते स्वतः पुण्यातून लोकसभा लढवण्यावरती ठाम असल्याचं देखील चित्र एकीकडे पाहायला मिळतंय। नक्कीच, कारण अद्याप वसंत मोरे यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नाहीये। मात्र शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांची जवळीक आहे ती गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलेली आहे आणि त्यामुळे जरी अपक्ष म्हणून त्यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं असलं तरी शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तिथं आहेत अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांना मात्र वसंत मोरे हे ताकद देणार आहेत, मदत करणार आहेत। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत मोरे हे मनसेमध्ये असताना त्यांच्यावरती संघटक म्हणून जबाबदारी होती आणि त्यामुळे तिथं देखील त्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे ते वसंत मोरे यांनी तयार केलेलं आहे आणि त्याचाच उपयोग आहे तो सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी केला जाणार आहे। तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा अमोल कोल्हे यांना वसंत मोरे हे मदत करणार आहेत आणि त्यामुळे वसंत मोरे यांचा या दोन्ही उमेदवारांना कशा पद्धतीने उपयोग होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण दुसरीकडे पुणे लोकसभा लढण्यावर मात्र वसंत मोरे हे ठाम आहेत आणि अपक्ष म्हणून ते या निवडणुकीच्या रिंगणात असेल। पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या मदतीसाठी आता वसंत मोरे धावल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच अमोल, या संपूर्ण घडामोडींवरती असंच तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।